आजच्या संदेशाचं शीर्षक आहे देवाच्या हातात असलेले. देवाच्या हातात असलेले, हेल्ड इन गॉड्स हँड्स. आणि सध्या आपण एक महत्त्वाची मालिका ऐकत आहोत जिचं नाव आहे आपल्याला कशी खात्री होऊ शकते की आपण स्वर्गात जाऊ. आणि ह्या मालिकेतला हा 5वा संदेश आहे. आपण आपलं तारण गमावू शकतो का? काही जणांना असं वाटतं की आपण ते गमावू शकतो. आज आपण पाहू की आपली सिक्युरिटी किंवा आपली सुरक्षा आपण काय करतो त्याच्यात नाही, तर देवाने आपल्यासाठी काय केलं त्याच्यामध्ये आहे. पवित्र शास्त्र असं शिकवतं की कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे. म्हणजे तारण हे देवापासून आहे, देवाच्या कृपेने आहे. ते आपल्या हातून आपल्या कर्माने किंवा धर्माने झालेलं नाही. परंतु काही जणांचं असं म्हणणं आहे की आपण आपलं तारण गमावू शकतो. आपण जर मागे फिरलो, थंडावलो किंवा आपण जर एखाद्या पापात पडलो, एखादं पाप केलं, तर त्यावेळेस आपलं तारण आपण गमावू शकतो. पण तशी जर सुवार्ता असती तर ती आनंदाची बातमी कधीही नसते, कारण सुवार्ता ही आनंदाची बातमी आहे. काही जण असं म्हणतात की जर आपण जाणून बुजून एखादं पाप केलं तर आपण आपलं तारण गमावू शकतो. पण आज आपण पाहू देवाच्या वचनातून की ज्यांचं खरोखर तारण झालेलं आहे त्यांचं तारण कायमचं आहे, ते गमावू शकत नाहीत. मग त्यांना जीवनात किती अडखळे आले, किती ते पापात पडले, चुका केल्या, तरीही त्यांचं तारण ते गमावू शकणार नाही. कारण तारणाच्या कार्यामध्ये देवाची सार्वभौमता आहे, त्याची योजना आहे, त्याचे उद्देश आहेत. आज आपण असे 3 आधारस्तंभ पाहू, 3 गोष्टी की ज्याच्यावर आपलं तारण आधारलेलं आहे, ज्याच्यावर तारणाची सुरक्षा किंवा डॉक्ट्रिन ऑफ सिक्युरिटी की तारणात आपण कसे सुरक्षित आहोत. सार्वकालिक सुरक्षेचे शिक्षण आधारित आहे की कशावर सार्वकालिक सुरक्षा पवित्र शास्त्र शिकवते की एकदा जर तारण झालं तर ते कायमचं, ते आपण गमावू शकत नाही. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि याचं 29वे वचन बघा. रोमकरास पत्र 8 आणि 29 ते 39 मध्ये पाऊल याविषयी रोमकरांना सविस्तरपणे लिहितो, आपल्या तारणाच्या सुरक्षितेविषयी. आणि 29व्या वचनात तो असं लिहितो, कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून टाकले. ह्यात हेतू हा की बंधुवर्गात त्यांनी ज्येष्ठ असे व्हावे. पहिली गोष्ट ही की आपलं तारण हे देवाच्या योजनेवर आधारित आहे. कारण तारण ही देवाची योजना आहे, आपली नाही. देवाने ती तारणाची योजना केलेली आहे. आणि ह्या शास्त्रभागात 5 महत्त्वाचे शब्द पाऊल वापरतो की तारणाचं कार्य हे देवापासून कसं आहे. 29व्या वचनात तो म्हणतो की ज्यांच्याविषयी त्याला पूर्वज्ञान होते. म्हणजे पहिला महत्त्वाचा शब्द आहे 29व्या वचनात पूर्वज्ञान. पूर्वज्ञान म्हणजे देवाला अगोदर माहीत असतं की आपण त्याच्याकडे वळू किंवा नाही. पुढे काय होणार हे देवाला अगोदर माहीत असतं. माहीत असणं याला पूर्वज्ञान असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ रोमकरास पत्र 11 आणि वचन 2. देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या लोकांना त्याने टाकले नाही. म्हणजे बघा, देवाला पूर्वज्ञान होते म्हणजे देवाला अगोदर माहीत असतं काय होणार आहे, काय घडणार आहे ते. तर पहिली गोष्ट पूर्वज्ञान. देवाला तुमच्या आणि माझ्याबद्दल पूर्वज्ञान होतं, त्याला माहीत होतं की आपण त्याच्याकडे वळू. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दुसरा महत्त्वाचा शब्द त्याच वचनात आहे, ज्यांच्याविषयी त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना
आगाऊच नेमून टाकले. आगाऊच नेमून टाकले. दुसरा शब्द आगाऊ नेमणे. म्हणजे तुम्ही आणि मी आगाऊ नेमलेले आहोत की आपल्या जन्मापूर्वी, जगस्थापनेपूर्वी देवाला माहीत होतं की आपण त्याच्यावर विश्वास ठेवू, त्याच्या राज्यात येऊ आणि त्याच्यानंतर ह्या जगात असताना ह्या आयुष्यात आपण काय करू हे करण्यासाठी त्यांनी आपल्याला अगोदरच नेमलेलं आहे. जरा विचार करा, या दोन गोष्टी अनंत काळात जगस्थापनेपूर्वी आपल्या जन्मापूर्वी झालेल्या आहेत. म्हणून याच्यात तुमचा आणि माझा कोणताही सहभाग नाही. आपण हे श्रेय किंवा हे क्रेडिट आपल्या स्वतःला घेऊ शकत नाही की मी हे केलं म्हणून देवाने ते माझ्यासाठी केलं. तिसरा शब्द आहे 30व्या वचनामध्ये, ज्यांना त्याने आगाऊ नेमून टाकले त्यांना त्याने पाचारण केले. तिसरा शब्द आहे पाचारण किंवा बोलाविणे. आता ज्यांना देवाचं ज्यांना पूर्वज्ञान होतं, त्यांना त्याने आगाऊ नेमून टाकलेलं होतं, त्यांना त्यांनी स्वतःकडे बोलावलं. आणि देव आपल्याला स्वतःकडे कसं बोलवतो माहिती आहे का? सुवार्तेच्याद्वारे. ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकतो आणि तिला प्रतिसाद देतो, म्हणजे विश्वास ठेवून प्रभू येशूकडे येतो, ते देवाचं बोलावणं आहे. सुवार्ता ही देवाच्या बोलावण्याची एक हाक आहे. आणि म्हणून तो म्हणतो तिसरी गोष्ट की देवाने आपल्याला बोलावलेलं आहे. त्याला आपल्याबद्दल पूर्वज्ञान झालं, त्याने आपल्याला अगोदर नेमले आणि त्याने आपल्याला बोलवलेलं आहे. आणि चौथी गोष्ट म्हणतो 30व्या वचनात की ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमान ठरवले. म्हणजे आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला आपला तारणारा म्हणून, पश्चाताप करून त्याच्याकडे वळलो, त्यावेळेस काय झालं की आपली क्षमा तर झालीच, आपल्याला नवीन जीवन तर मिळालं, आपलं तारण तर झालंच, पण देवाने आपल्याला नीतिमानसुद्धा ठरवलं. नीतिमान ठरणं ही एक पोझिशन आहे, एक पद आहे. नीतिमान ठरणं म्हणजे पवित्र होणं किंवा निष्पाप होणं असं नाही. तर नीतिमान ठरणं म्हणजे जसं काय आपण कधीही पाप केलेलं नाही असं देवाने आपल्याला मानणं. आणि हे नीतिमत्व प्रभू येशूच्याद्वारे आपल्याला मिळतं. शास्त्र सांगतं की ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने आपल्यासाठी पाप असे केले, यासाठी की त्याच्याद्वारे आपण नीतिमान ठरावे किंवा त्याचं नीतिमत्व आपल्याला मिळावं. तर चौथी गोष्ट, देवाने आपल्याला नीतिमान ठरवलेलं आहे. त्याला आपल्याबद्दल पूर्वज्ञान झालं, त्याने आगाऊ नेमलं, त्याने आपल्याला बोलावलं, नीतिमान ठरवलं. या सर्व गोष्टी केल्या म्हणून आपलं तारण आपण गमावू शकत नाही. आणि पाचवा जो शब्द आहे 30व्या वचनात, ज्याला त्याने नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले. गौरव म्हणजे आज जसं आपण दिसतो किंवा आहोत त्याच्यापेक्षा ज्यावेळेस आपलं गौरव होईल, ज्यावेळेस आपल्याला गौरवी शरीर प्राप्त होईल, त्यावेळेस आपलं तारण कंप्लीट होईल, पूर्ण होईल. आत्म्याचं तारण आज झालेलं आहे, परंतु एक दिवशी हे मर्त्य अमरत्व परिधान करील. एक नवीन गौरवी शरीर आपल्याला प्राप्त होईल आणि त्यावेळेस आत्मा, जीव आणि शरीराचं तारण हे पूर्ण होईल. म्हणून ह्या 5 शब्दामध्ये पाऊल आपल्याला ही कशा प्रकारची ही लिंक आहे तारणाची, ही सुंदर रीतीने आपल्याला सांगतो की अनंत काळात देवाचं आपल्याला पूर्वज्ञान होतं, म्हणून त्याने आपल्याला आगाऊ नेमलं. नंतर त्याने आपल्याला पाचारण केलं, आपण हो म्हटलं, प्रतिसाद दिला म्हणून नीतिमान ठरवलं आणि मग आपलं गौरवही केलं. म्हणजे बघा, देवाच्या तारणाचं कार्य अनंत काळात तुमच्या आणि माझ्या जन्मापूर्वी सुरू झालं आणि हे अनंत काळात पुढे पूर्ण होणार आहे. आता पहिला उद्देश ज्याच्यावर आपली तारणाची सुरक्षा आधारित आहे ती म्हणजे देवाची योजना, की तारण ही देवाची योजना आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत, म्हणून आपण आपलं तारण गमावू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की तारण हे देवाच्या क्षमेवर आधारित आहे. सॅल्वेशन रेस्ट ऑन द पार्डन ऑफ गॉड, की देवाने जी आपल्याला क्षमा केली त्याच्यावर आधारित आहे.
31 वचन बघा, रोमकरासपत्र 8 आणि वचन 31. तर या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यावर आपणाला प्रतिकूल कोण असणार? ज्याने आपल्या पुत्राला राखून न ठेवता आपणा सर्वाकरिता दिले, तो त्याच्यासहित आपल्याला सर्व काही कसं देणार नाही? तो प्रश्न विचारतो. म्हणजे तो नक्कीच देणारच. आणि मग 33 वचन, देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? नीतिमान ठरवणारा देव ठेवील काय? आणि याचं उत्तर आहे नाही. जर देवाने नीतिमान ठरवलं तर तो परत आपल्याला दोषी कसा ठरवणार? दोषी ठरवणारा हा सैतान आहे. वचन 34, दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठविला गेला, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि आपल्यासाठी विनंती करतो, असा जो ख्रिस्त येशू, तो करील काय? तो म्हणतो की आपल्याला दंड किंवा शिक्षा कोण करील? ज्याने आपल्यासाठी प्राण दिला तो करील काय? आणि याचं उत्तर पूर्ण आहे नाही. तो तसं करू शकत नाही. तो आपल्यासाठी मध्यस्थी करतो, तो आपल्यासाठी विनंती करतो. म्हणजे हा एक कोर्टातला सीन आहे की जज, वकील आणि आरोपी आणि दुसरे वकील. परमेश्वर जसा जज आहे, आपण पापी दोषी ठरवलेले आरोपी, प्रभू येशू ख्रिस्त एक वकील आणि सैतान. आणि ज्या वेळेस सैतान आपल्याला दोषी ठरवतो, दोषारोप करतो, ज्या वेळेस तुम्ही आणि मी चुकतो, पाप करतो, त्या वेळेस पाऊल या ठिकाणी लिहितो की प्रभू येशू ख्रिस्त आपला मध्यस्थ आहे, वकील आहे, जो देव पित्याजवळ आपल्यासाठी विनंती करतो की मी हिच्यासाठी याच्यासाठी माझं रक्त सांडलेलं आहे, माझ्या रक्ताने त्याला किंवा तिला विकत घेतलेलं आहे. देवाने आपल्याला नीतिमान ठरवलेलं आहे. कशामुळे? आपण पापी असतानाही त्याच्या पुत्रामुळे, प्रभू येशू ख्रिस्तामुळे. आणि त्याला देवाची क्षमा असं म्हणतात. म्हणून दुसरी गोष्ट, आपलं तारण का सुरक्षित आहे? आपण तारण का गमावू शकत नाही? कारण देवाने आपल्याला कायमची क्षमा केलेली आहे. तिसरी गोष्ट, तिसरा आधारस्तंभ ज्याच्यावर आपलं तारण आधारित आहे ती म्हणजे देवाची प्रतिज्ञा, गॉड्स प्लेज, द प्लेज ऑफ गॉड. वचन 35, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? आता बघा, प्रश्न रूपाने तो सांगतो. आणि मग पुढे तो सांगतो की 7 गोष्टी ज्या आपल्याला असं वाटतं की आपल्याला देवापासून वेगळं करू शकतात, विभक्त करू शकतात. तो म्हणतो ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? पहिली गोष्ट, क्लेश. काही वेळेस आपल्याला असं वाटतं की या गोष्टीमुळे आपण देवाने आपल्याला आपल्यापासून दूर केलेलं आहे, देव आपल्यापासून लांब गेलेला आहे. पण तसं नाही. 7 गोष्टी. पहिली गोष्ट, क्लेश किंवा दुःख. प्रभू येशूने सांगितलं की माझ्यामुळे ह्या जगात तुम्हाला दुःख होतील, परंतु धीर धरा, मी जगावर विजय मिळवलेला आहे, जिंकलेला आहे. दुःख, क्लेश हा ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे. परंतु दुःखामुळे, क्लेशामुळे आपण देवापासून वेगळे होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, आपत्ती, आपत्तीजनक परिस्थिती, वातावरण, ते सुद्धा आपल्याला देवापासून वेगळं करू शकत नाही. तिसरं, छळवणूक, छळ. ख्रिस्तासाठी छळ सोसणं, विरोध सहन करणं, निंदा सहन करणं हा ख्रिस्ती जीवनाचा भाग आहे. प्रभू येशूचा जगाने छळ केला, त्याच्या शिष्यांचा केला, आज तुमचा आणि माझाही करत आहेत. परंतु त्याच्यामुळे आपण देवापासून वेगळं होऊ शकत नाही, देवाच्या प्रेमापासून आपण वेगळं होऊ शकत नाही. चौथी गोष्ट आहे उपासमार. उपासमार म्हणजे आर्थिक बिकट परिस्थिती, आर्थिक अडचणीची परिस्थिती. किती आर्थिक अडचणी आल्या तरी देवाच्या प्रीतीपासून आपण वेगळं होऊ शकत नाही. नंतर नग्नता म्हणजे गरिबी किंवा दारिद्र्य. म्हणजे आर्थिक परिस्थिती, गरिबी, दारिद्र्य, कोणतीही परिस्थिती आपल्याला देवाच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. आणि नंतर तो म्हणतो संकट. वेळोवेळी आपण पाहतो की पौलाचं जीवन, शिष्यांचं जीवन हे वेळोवेळी त्यांनी संकट सोसले. त्यांचा छळ झाला, मरणापर्यंत ते गेले, मरणाच्या तावडीतून वाचले. आणि काही जण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या शतकात
आणि आजही काही देशामध्ये ख्रिस्तासाठी आपला प्राण अर्पण करीत आहे, केलेला आहे. त्यांचा छळ होत नाही. म्हणजे हे संकट आणि शेवटी तलवार म्हणजे मरण किंवा मृत्यूसुद्धा आपल्याला देवाच्या प्रेमापासून किंवा देवापासून वेगळे करू शकत नाही. प्रभू येशूने सांगितलं की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. मरण हे देवाजवळ जाणे आहे, ते देवापासून विभक्त होणं नाही. तर बघा, पाऊल या ठिकाणी ह्या 7 गोष्टी सांगतो की ह्या गोष्टी आपल्याला देवापासून वेगळे करू शकत नाही. 37 वचन बघा, तो म्हणतो की नाही, ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगी या सर्व गोष्टीत आपण विशेष विजयी आहोत. विचार करा, ह्या सर्व गोष्टीत म्हणजे ह्या परिस्थितीत असताना आपण विशेष विजयी आहोत, नुसते विजयी नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की याच्यातून आपली सुटका झाल्यावर आपण विजय मिळवतो, पण पाऊल म्हणतो की त्या परिस्थितीत असताना सुद्धा आपण विजयीच आहोत, आपण हरलेलो नाही. का? कारण देवाचं आपल्यावर प्रेम आहे. आपण देवापासून वेगळे झालेलो नाही, तो आपल्याबरोबर आहे. नंतर 38 वचन, माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान, अगर भविष्य अशा गोष्टी, बळे, आकाश, पाताळ किंवा कोणतीच दुसरी सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये जी देवाची आपल्यावर प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला वेगळे करावयास समर्थ होणार नाही. म्हणजे देवदूत, सैतानाचे दुरात्मे, अंतराळातील दुरात्मा समूह वगैरे कोणतीही गोष्ट, स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वी खालची, आकाश पाताळातली कोणतीही गोष्ट, कोणताही दुरात्मा, कोणताही देवदूत, कोणीही कधी आपल्याला देवाच्या प्रेमापासून वेगळं करू शकणार नाही. आणि म्हणून ही आपल्याला खात्री आहे की आपला तारण नष्ट होणार नाही. कारण देवाची प्रतिज्ञा आहे, देवाने हे वचन दिलेलं आहे की कोणतीच गोष्ट आपल्याला त्याच्यापासून वेगळे करू शकणार नाही. 3 आधारस्तंभ आहेत की ज्याच्यावर आपलं तारण आधारलेलं आहे, सुरक्षित आहे. पहिलं आहे, तारण ही देवाची योजना आहे. ज्यांच्याबद्दल देवाला पूर्वज्ञान होते, माहीत होतं, ज्यांना त्यांनी अगोदर नेमलेलं होतं, त्यांना तो सुवार्तेची हाक देऊ स्वतःकडे बोलवणारच, ते त्याच्यावर विश्वास ठेवणारच, त्यांना तो नीतिमान ठरवणारच, किती अडचणी आल्या तरी, कारण ती देवाची योजना आहे. दुसरी गोष्ट, देवाची क्षमा ही कायमची झालेली आहे. ज्यावेळेस प्रभू येशूने आपली क्षमा केली त्यावेळेस आपण जन्मलेलो नव्हतो, आपण कोणतंही पाप केलेलं नव्हतं. म्हणजे भूतकाळातल्या, वर्तमान काळातल्या आणि भविष्य काळातल्या सर्व पापांची एकदाच देवाने क्षमा करून ठेवलेली आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला, आपल्या जरी उणिवा असल्या, आपण जरी पाप चुका करत असलो तरी आपण नीतिमान ठरवलेले आहोत कायमचे. आणि ते आपण, ती पोझिशन आपण कधी गमावू शकत नाही. म्हणून आपलं तारण सुरक्षित आहे. आणि तिसरी गोष्ट ही की देवाने प्रतिज्ञा केली, वचन दिलेलं आहे की त्याच्या प्रेमापासून, त्याच्या प्रीतीपासून आपल्याला कोणतीही गोष्ट, कोणताही देवदूत किंवा दुरात्मा काही वेगळं करू शकणार नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने याविषयी काय म्हटलं बघा. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 27व्या वचनापासून तो म्हणतो, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. जे त्याचे मेंढरं आहे ते आजही त्याची वाणी ऐकतात, ओळखतात आणि त्याच्या मागे येतात. म्हणजे तो मेंढपाळ आहे असा ते विश्वास ठेवतात. वचन 28, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो आणि आता ऐका, त्यांचा कधीही नाश होणार नाही. आणि हे प्रभू येशूचे शब्द आहे. प्रभू येशूचे झाल्यावर, तारण झाल्यावर आपला नाश होऊ शकतो का? प्रभू येशू म्हणतो की त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकून घेणार नाही. आणि एवढंच नाही तर पुढं तो काय म्हणतो बघा, वचन 29, ज्याने ती मला दिली तो माझा पिता सर्वाहून मोठा आहे आणि पित्याच्या हातातून त्यांना कोणाच्याने हिसकून घेवत नाही.
म्हणजे तुम्ही आणि मी प्रभू येशूच्या हातात आहोत आणि देव जो पिता याच्याही हातात आहोत. आणि तो आपला मेंढपाळ आहे, आपण त्याचे मेंढर आहोत. आपण देव जो पुत्र प्रभू येशूच्या आणि देव जो पिता याच्याही हातात आहोत. तुम्ही आणि मी देवाच्या हातात असलेले आहोत. मग त्याच्या हातातून आपण पडू शकतो का? कोणी हिसकून घेऊ शकतो का? म्हणून तारण हे सार्वकालिक आहे, सुरक्षित आहे. आपली सुरक्षा आपण काय करतो त्याच्यात नाही, तर देवाने काय केलं त्याच्यामध्ये आहे. आपण स्वतःला टिकवू शकणार नाही शेवटपर्यंत, पण तो आपल्याला शेवटपर्यंत टिकवणारा देव आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू.